श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 441। उपशम प्रकरण सर्ग 74। वशिष्ठ पुढे म्हणाले, रामा, ज्याप्रमाणे एखादी अकुलीन मुलगी कुलीन मुलींमध्ये मिसळलेली असता तिला कोणी ओळखताच ती तेथून पळ काढते, त्याप्रमाणे ह्या वासनेचे खरे स्वरूप समजतात ती अजिबात नाहीशी होते. हे मृगजळ आहे अशा तऱ्हेचे ज्ञान होताच ते ज्याप्रमाणे तृषिताला आकर्षित करेनासे होते, तद्वत ही अविद्या आहे असे ज्ञान होताच ती वासना मनोरूपी मृगाला आकर्षित करीनाशी होते. रामा, दीपाच्या योगाने अंधकार नष्ट होऊन ज्याप्रमाणे जिकडे तिकडे प्रकाश पडतो, त्याचप्रमाणे परमार्थ वस्तूच्या ज्ञानाने वासना समूळ नष्ट होऊन स्वयंप्रकाश आत्मा प्रकाशमान होऊ लागतो. ज्याप्रमाणे सूर्यकिरणांमुळे दवाचे बिंदू नाहीसे होतात, त्याप्रमाणे शास्त्र आणि अनुभव यांच्या योगाने अविद्या तत्वतः नाहीच असा बुद्धीचा निश्चय झाला म्हणजे अविद्या आपोआप नाहीशी होते. ह्या जड देहाला विषय भोगांनी पुष्ट करणे हाच काय ह्या जीवनाचा अर्थ आहे असा बुद्धीचा पूर्ण निश्चय झाला म्हणजे ज्ञाता मनुष्य निरनिराळ्या विषयांच्या बंधनकारक इच्छा उत्पन्न करणारे अज्ञान अजिबात नाहीसे करून टाकतो. अशा रीतीने आशेचा देहाभिमानाधिक परिवार मनाने एकदा अजिबात नाहीसा करून टाकला म्हणजे तत्वज्ञ मनुष्य अत्यंत सौंदर्य संपन्न होऊन चंद्राप्रमाणे आल्हाददायक बनतो. इतकेच नव्हे तर देहाभिमानासह सर्व आशापाश झुगारून दिलेला तत्वज्ञ मनुष्य निर्मल व शीतल बनून अकस्मात राज्य प्राप्त झालेल्या दरिद्री मनुष्याप्रमाणे परमसंतुष्ट होतो. ज्ञानलक्ष्मीच्या तेजामुळे तो ज्ञानी सर्व जगात शोभायमान होतो व त्याला होणारा निरतिशय आनंद त्याच्या अंतःकरणात मावेनासा होतो. ज्याप्रमाणे पर्जन्याचा वर्षाव होऊन गेल्यानंतर मेघ शांत होतो, त्याप्रमाणे देहाभिमानाचा त्याग केल्यानंतर ज्ञानसंपन्न मनुष्य गंभीर व शांत होतो. अभिनिवेश रहित मनुष्य उत्कृष्ट धैर्याने संपन्न होऊन मेरू पर्वताप्रमाणे स्थिर होतो आणि ज्यातील इंधन जळून गेले आहे अशा अग्नीप्रमाणे ज्ञान संपत्तीच्या अनुपम आणि स्वच्छ तेजामुळे तत्ववेत्ता मनुष्य शांत चित्त होऊ लागतो. ज्याप्रमाणे निर्वात प्रदेशात असलेला दिवा शांत होतो, त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुष आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होतो व अमृत प्यायलेला मनुष्य जसा तृप्त होतो, तद्वत ज्याने ज्ञानामृत प्राशन केले आहे असा ज्ञानी मनुष्य अत्यंत तृप्त होतो. आत दिवा लावलेल्या घटाप्रमाणे मध्यभागी ज्वाला निघत असलेल्या अग्नीप्रमाणे किंवा आपल्याच तेजाने प्रकाशमान होणाऱ्या रत्नाप्रमाणे ज्ञानीपुरुष अंतर्यामी अत्यंत प्रकाशमान असतो. त्याच्या ठिकाणी असलेल्या सम्यक ज्ञानदृष्टीमुळे आपला आत्मा सर्वात्मक, सर्वव्यापी, सर्वेश, सर्वनायक व सर्वाकार असून वस्तुतः निराकार आहे असे तो नेहमी अवलोकन करीत असतो. ज्यामध्ये मदनाच्या बाणामुळे आपले चित्त विद्ध होत असे, अशा त्या मागच्या क्षुद्र दिवसांचे स्मरण होऊन त्याला हसू येते. विषयी जनांची संगती व विषयानुरंजन यांच्यापासून अत्यंत दूर असलेला ज्ञानी मनुष्य मनातील देहाभिनिवेश रूपी ज्वर शांत झाल्यामुळे समाधान पावतो आणि पवित्र मानस होऊन अध्यात्माच्या ठिकाणी परम प्रीती धारण करून असतो. ज्ञानी मनुष्याने आपल्या वृत्तीला लागलेला वासनारूपी चिखल स्वच्छ धुवून टाकलेला असून मी बद्ध आहे अशा प्रकारच्या भ्रमाला त्याने झुगारून दिलेले असते. सुखदुःखादी द्वंद्व दोषांमुळे उत्पन्न होणाऱ्या भयापासून ज्ञानीपुरुष मुक्त असून तो संसार सागर तरून गेलेला असतो. त्याला ब्रह्मपदाचे ठाई अनुपम अशी विश्रांती प्राप्त झालेली असून ज्या ठिकाणी गेले असता
मनाने, वाणीने किंवा कर्माने परत फिरण्याची भीती उरत नाही, अशा परमपदाप्रत तो जाऊन पोहोचलेला असतो. ज्ञानी मनुष्याचे चरित्र आपल्याला प्राप्त व्हावे अशी जगातील सर्व लोक इच्छा करतात, परंतु तो स्वतः मात्र कशाचीच इच्छा करीत नाही. ज्ञानी पुरुषाच्या आनंद स्थितीची सर्व लोक स्तुती करतात, परंतु ज्ञानी पुरुष स्वतः कशाचीही स्तुती करीत नाही. तत्वज्ञान संपन्न मनुष्य कोणाला काही देत नाही व कोणाचे काही घेत नाही. तो कोणाची स्तुती करीत नाही व कोणाची निंदाही करीत नाही. त्याच्या ठिकाणी विषय वृत्तीचा उदयही होत नाही व अस्तही होत नाही. तो केव्हाही हर्षाने फुलून जात नाही व दुःखाने गडबडून जात नाही. ज्याने सर्व कार्यांच्या आरंभाचा, सर्व उपाधींचा आणि सर्व आशांचा मनाने निःशेष त्याग केलेला असतो, अशा मनुष्याला जीवन मुक्त हे श्रेष्ठ नाव देण्यात येते. यास्तव राघवा, ज्याप्रमाणे सर्व पर्जन्यधारांचा त्याग केल्यानंतर आकाशातील मेघ मौनी होतो, त्याप्रमाणे सर्व इच्छांचा त्याग करून तू मुनिवृत्ती धारण कर. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.